मैत्रिणींनो, कसे काय आहात? सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। श्रावण महिना चालू आहे आणि सणांची रेलचेल चालू आहे। तर या महिन्यामध्ये गृहिणींना कुठला पदार्थ करू आणि कुठला पदार्थ नाही असे वाटते। आणि रक्षाबंधन पण जवळ आलेले आहे आणि लाडक्या बहिणीकडून लाडक्या भावासाठी रक्षाबंधनची स्पेशल गुलाबजामुनची रेसिपी। तर चला पाहूया गुलाबजामुनची स्पेशल रेसिपी। तर गुलाबजामुन तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ती कढईत घालून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धी वाटी पाणी घेतलेले ते ह्यात घालायचं आहे आणि आपण साखर विरघळलेली आहे आणि हा पाक जास्त घट्ट करायचा नाही, पातळच करायचा। साखर फक्त विरघळून घ्यायची, अशा पद्धतीने पाक करायचा। त्यामध्ये आता हे वेलदोडे पावडर घालूया आणि त्यानंतर थोडंसं केशर घालूया आणि हा आता आपला पाक तयार झालेला आहे आणि असाच पाक ठेवायचा। अशा पद्धतीने असा पातळच पाक ठेवायचा, घट्ट करायचा नाही। तर आपण आता हे गुलाबजामुन इन्स्टंट मिक्स आहे ते आपण एका ताटामध्ये घेऊया। ते मिक्स सगळं काढून घ्यायचं ताटामध्ये। चला तर आता या इन्स्टंट मिक्स मध्ये आपण केशर दूध आहे आणि त्या दुधामध्ये केशर घातलेले आहे, केशरयुक्त दूध आहे आणि ते जरा जरा घालून आपण हे इन्स्टंट मिक्स आहे त्यात दूध घालून मिक्स करून घेऊया। थोडं थोडं असं दूध घालूया, एकदम जास्त घालाय नको, असं थोडं 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 घालून मिक्स करून घेऊया। आता हे आपण आधी चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता आपण हाताने असं चांगलं मळून घेऊया। आता हे इन्स्टंट चांगलं मिक्स झालेलं आहे आणि ते असं इन्स्टंट मी आपण हाताच्या हादरीने असं 10-15 मिनिट मळून घ्यायचं आणि मी असं हे 10-15 मिनिट मळून घेतलेलं आहे आणि इन्स्टंट चांगलं मिक्स झालेलं आहे। आणि आता गोळा पण बघा, करून बघा तर व्यवस्थित झालेला आहे। जर आपला इन्स्टंट व्यवस्थित मिक्स झालं नसेल, चिटकत असेल तर चिरत असेल तर असा आपण तुपाचा हात लावायचा आणि असा गोळा करून घ्यायचा। तर माझं हे इन्स्टंट व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि गोळा पण असा व्यवस्थित झालेला आहे। अशा पद्धतीने गोळा व्यवस्थित झालेला आहे आणि आता आपण हे सर्व गोळे करून घेऊया। गोळे तयार होईपर्यंत आपण तेल काढायला ठेवूया। मोठ्या गॅसवर पहिला तेल कढवून घेऊया आणि गोळे तयार करून घेऊया। गोळे तयार करून झालेले आहेत। गोळे जास्त मोठे करायचे नाहीत, बारीकच साईज करायचे, कारण तेलात टाकल्यानंतर गुलाबजामुन हा तळताना फुगतो। आता हे तेल पण चांगलं कढलेलं आहे आणि तेलामध्ये आपण हे गोळे टाकून बघूया तेल कढलंय का चांगलं। तर तेल मस्त कढलेलं आहे चांगलं आणि आता आपण या गुलाबजामचे केलेले गोळे ते तळून घ्यायचे आणि ते जरासा गॅस बारीक करायचा, आपण मंद गॅसवर तळून घ्यायचे। अशा पद्धतीने हे गोळे घालून घेऊया आणि गोळे तळताना आपण पसरट कढईचाच वापर करायचा, गोल कढईचा वापर करायचा नाही, कारण गोळे सगळे एकत्र येतील। अशा पद्धतीने हे गोळे घालून घेऊया आणि तळून घेऊया लाल कलर येईपर्यंत। त्या पद्धतीने लाल कलर येईपर्यंत गोळे तळून घ्यायचे। सर्व गोळे आपण तळून घेऊया। हे सगळे गोळे तळून झालेले आहेत आणि आता आपण हा पाक केलेला आहे त्यामध्ये टाकूया मुरण्यासाठी आणि 1 तास ते 2 तास ठेवून द्यायचे। आता सगळे तळलेले आहेत गुलाबजामुन आणि ह्या पाकामध्ये घातलेले आहेत आणि हे आता आपण मुरण्यासाठी 1 ते 2 तास ठेवायचे आणि आता ह्यावर आपण मुरण्यासाठी ठेवलंय। हे पाक हा असा वरती घालूया आणि हे सगळे पाकात असे व्यवस्थित बुडलेले आहेत आणि आपण त्याला मुरण्यासाठी ठेवून देऊया।
बघा गुलाबजामुन मस्त भिजलेला आहे आणि फुगलेला पण आहे, असा टम्म केलेला आहे आणि छानसे गुलाबजामुन झालेले आहे. मैत्रिणींनो, कशी काय वाटली तुम्हाला माझी गुलाबजामुनची रेसिपी? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सोनाली किचनकडून धन्यवाद.